हॅलो 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 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया वाटतं ना तुरेवाल्याची वारी झाली सुरू अरे तुरेवाला अशीच पाहिजे होईल दादा बघ अजून येऊन दे काय भारी भारी आणलेत गाणी हॅलो 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 बुवांचं काय आलं की ते सुरबीर असतात सगळी सुरुवातीला टायटल विटल आपल्या काय ते भावकीत जमत नाही आपल्या ते जमत हे आपला गावठी रेमट व्हायचा इकडनं आवाजाला बसा तर मंडळी आज हा 7वा कार्यक्रम आणि ह्या 7व्या कार्यक्रमावर देखील एखाद कार्यक्रम सुटला तर बाकीचे सगळे हाऊसफुल आहेत हे सगळं श्रेय माझ्या शक्तितुर्याचं नटेश्वराचं रंगदेवताचं जागे मालकाचं आणि आयोजकांचं आज प्राणीमित्र मंडळ यांचं हे पहिलंच आयोजन पहिलंच नियोजन काहीच माहिती नाही त्यांना या आयोजनातलं आणि तरी देखील फार कमी कालावधी असताना त्याने हा कार्यक्रम यशस्वी केला आज माणसात माणूस नाही गरजेपुरता नंबर सेव्ह करणार कधीतरी आठवण काढणार जरा कुठं वाटलं ओळख चांगली आहे स्वार्थ आहे त्यावेळेला फक्त जवळ येणार बाकी आपलं असं कोणी नसतं मग आपलं कोण असतं तर मुक्या जनावरांना एकदा प्रेम लावून बघा अगदी गोंजारून बघा ते आयुष्यभर कधी आपल्याला विसरत नाही आपल्यापासून दूर जात नाही आणि हे संवेदनशील माणसं प्राण्यांना पाप पुण्य कळत नाही त्यांना फक्त दायित्वाचा धर्म आहे आणि त्या दायित्वाच्या धर्मातून जे आपुलकीचा लढा लावतात त्या प्राणी मात्रांची या प्राणीच्या मांदेळीमधली ही मंडळी आयोजक तुम्हाला संवेदनशील मानाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम 14 विजेचा दाता ह्या लोककलेचा परमेश्वर माझा गणपती बाप्पा आई शारदा माता या अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज राजे संभाजी महाराज त्यांचा हा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाणारे आणि हा महाराष्ट्र ज्यांचा आहे ते शाहू फुले आणि आंबेडकर मल्हारराव होळकर चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर राजमाता अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आहे त्या संतांच्या मांदेळीला संत माळूमामांना नमस्कार करून माझ्या गावचं ग्रामदेवत आई नवलाई देवी आई विठ्ठलाई देवी लांजाचा धनी केदारली देव चौवाटा नटेश्वर जागे मालक रंगदेवता माझं मूळ घराणं बाबू रंगले भिवाशंकर यांचे बबन विशाल गणेश भिकाजी बाब्या राजाराम गंगाराम प्रभाकर यांचा मी शिष्य धनी देवडोंगराच्या कृपेनं नवलाई देवी नाथ मंडळ विवली कळंबे धनगरवाडा शाखा जय हनुमान नाथ मंडळ पन्हाळजे कोंडवाडी यांच्यासोबत मी तुमच्या चरणाची धूळ मस्तकी लावत माझा ढोलकीपटू संदेश ओकटे अतुल इंदळकर कीबोर्डला अजित चव्हाण बेंजोला माझा अमोलदादा नानिष्कर माझा रोहित टिके पॅडला आणि माझ्या साऊंडसाठी माझा राजूदादा पाट्याल तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी अनेक शाहीर आलेले आहेत त्यामध्ये माझे कायम आवडते शाहीर एक प्रतिस्पर्धी म्हणून मिरवायला आवडणारे शाहीर विजय कोळेकर आलेले आहेत तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा या तुऱ्याकडून तर शाहीर आता बारी आहे माझे आणि राजाबुवांचे पण तुम्हाला एक कायम सांगेन की आज शक्तितुर्यानं नटेश्वरानं तुम्हाला भरभरून दिलंय आज आमचा असा शाहीर आहे की आनंद भाऊकर तिकडे आमचा 30 लाखाच्या गाडीतून फिरतो तुम्ही फॉर्च्युनरमधून फिरता
आज बक्कल दिलं परमेश्वराने तुम्हाला, पण एकच या तुऱ्याच्या साजातून सांगणं आहे, तुम्ही शक्ती तुरा कधी सोडू नका. कारण विजय कोळेकर आम्ही कायम म्हणतो की नव्या नवरीला ज्याप्रमाणे नटवावं तसं कलगीला नटवणारा आमचा शाहीर आहे विजय कोळेकर. तर तुम्ही कृपया बाऱ्या सुरू ठेवा, 1 करा 2 करा पण बाऱ्या करा. विजय कोळेकर या ठिकाणी आलेले आहेत. माझे प्रतिस्पर्धी शाहीर यांचे वस्तात विजय बुवा निकम मानाचा मुजरा, आमच्या राजेश बुवांना पण मानाचा मुजरा, वेदांत जाधव आहेत, माझा पाठीराखा शशिकांत मांडवे आहे, कलगीवाले बलराम तांबे आलेले आहेत, अक्षय डफले आहेत, सर्व युट्यूबर्स आहेत पोरामची. त्यानंतर शाहीर तानाजी वनगे आहेत. आज ज्यांची आमच्यासोबत बारी होती ते उमेशदादा पडेलकर काही कारणांमुळे आमच्या राजेश बुवांना बारी केलेली आहे. तर आमचे पटेलकर बुवा पण गावावरून आलेले आहेत. त्यानंतर पन्हळे गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष आमचे वसन इंदुलकर, आमच्या राजांचे बाबा, अशोक गुरव आहेत, निखिल गुरव बंटी माझा मित्र कुटुंबाचा हाल आहे, राजेश इंदुलकर आहेत. आणि हे प्राणी मात्र जे चौघांनी महत्त्वाची भूमिका बजावली, सुरेश गोरेदादा, अशोक जोशी, संतोष बापर्डेकर, संदेश मांडवकर, तुम्हाला सर्वांना मानाचा मुजरा करून. सुनील डावल आहेत, प्रदीप गोरे आहेत, आमचे खेडवरनं गोरे साहेब पण आलेले आहेत. सर्वांना मानाचा मुजरा करून बुवांना पण केलेला आहे. आता डायरेक्ट सुरुवात करूया. तुझिया मोचा निश्चय धरा, शरण तुझ मी विघ्न भंजना, हे दयानिधे श्री गजानना. शाहिराने सद्गुरूंचं स्तवन गायलेलं आहे. मी तुरेवाला आहे, मला देखील तो अधिकार आहे. मी देखील सद्गुरूंचं स्तवन गातोय. शाहिरांना फक्त एक सूचना करेन की शाहीर ज्या परमार्थातून तुम्ही येता, धन निरंकार हा जगात पोचलेला एक भव्य दिव्य परमार्थ आहे. एक दिवस धन निरंकार ह्या परमार्थावर तुम्ही स्तवन गावं. लोकांच्या गळ्यातले ताईत तुम्ही आहातच, आणखीन म्हणाल, प्रयत्न करावा. खूप छान सुंदर स्तवन होऊ शकतं. पुढच्या वेळेला प्रयत्न करा. सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था, सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था, कृपावंता भगवंता हो श्री गुरुदत्ता, कृपावंता भगवंता हो श्री गुरुदत्ता. सद्गुरुनाथा माझ्या
माझ्या स्वामी समर्था सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था कृपावंत भगवंता हो कृपावंत भगवंता हो श्री गुरुदत्ता सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था शरण तुम आलो देवा आशीर्वाद द्यावा लोभ असावा तुमचा परिस्पर्श व्हावा लोभ असावा तुमचा परिस्पर्श व्हावा लोभ असावा तुमचा परिस्पर्श व्हावा शरण तुम आलो देवा आशीर्वाद द्यावा लोभ असावा तुमचा परिस्पर्श व्हावा लोभ असावा तुमचा परिस्पर्श व्हावा लोभ असावा तुमचा परिस्पर्श व्हावा असं तुमचं होतो आता दर्शन घेता असं तुमचं होतो आता दर्शन घेता सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था अक्कलकोटी ग्रामी स्वामी तुमचा निवास समाधीस्थ बसले तुम्ही साक्षात वास समाधीस्थ बसले तुम्ही साक्षात वास समाधीस्थ बसले तुम्ही साक्षात वास अक्कलकोटी ग्रामी स्वामी तुमचा निवास समाधीस्थ बसले तुम्ही साक्षात वास समाधीस्थ बसले तुम्ही साक्षात वास समाधीस्थ बसले तुम्ही साक्षात वास विकस कवी चरणी तुमच्या ठेवी तो माथा विकस कवी चरणी तुमच्या ठेवी तो माथा सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था कृपावंत भगवंता हो श्री गुरुदत्ता कृपावंत भगवंता हो श्री गुरुदत्ता सद्गुरुनाथा माझ्या स्वामी सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हरदासवलीचा बोलपूर अखंड बाबू रंगले घराण्याचा भिवा शंकर नारायण गुरव गणेश भिकाजी बाब्या राजाराम धनीदेव डोंगर देवा तुझा गणपती बाप्पा
गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंट, गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंट शशी गोवळकर माऊली प्रत्येक बारीला येऊन ते जे पाठिंबा देत आहेत, आशीर्वाद देत आहेत, 1001 रुपयाचं पुन्हा एकदा तुम्ही पारितोषिक दिले, तुमचे आशीर्वाद पोचले, धन्यवाद शशीदादा. तनिष्क निलेश वनगे, तनिष्क निलेश वनगे, आज बुवांचा हॅपी बर्थडे आहे, वाढदिवसाच्या खूप साऱ्या आमच्या दोन्ही शायरांकडून तुम्हाला शुभेच्छा. 100 रुपयाचं पारितोषिक, धन्यवाद. बरोबर ना. आणि त्यानंतर आमचं विजय कोळेकर बुवा 500 रुपये आले, एक नंबर बुवा, थँक्यू सो मच. आणि त्याचप्रमाणे मुलुंड ईस्ट 106 या वॉर्डचे उपसंघटक मनसे दिगंबर शितप बुरंबाड आणि नितेश होऊले मावडी कुचांबेगाव 201 रुपयाचं पारितोषिक, क्या बात आहे, धन्यवाद. स्वप्नील जोशी माऊली, अमोल जोशी, योगेश मोडक, सुशांत मोरे, सचिन पत्त्याणे, प्रसाद गुरव, आकाश गुरव, नरेश रायकर, अमर बेंद्रे, अंकुश नमसले, अक्षय नमसले यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. याने हे पत्र लिहिले पण आपल्याकडे ते वेळ नाही आहे, माझ्यासाठी लिहिले. मनस्वी आभार, हे प्रेम कायम असू द्या. वसन इंदुलकर, आमच्या राजा बुवांचे वडील, आमच्या पनळे गावचे, आमचे पाठीराखे 201 रुपयाचं पारितोषिक, मनस्वी आभार. तर आमचं बुवा बोललं की अवधसा काय बोलू नका. मी अवधसा बोललो, मला आठवत नाही बुवा बोललो काय, आणि बोललो असो तर आय माय सॉरी, परत मी बोलणार नाही, बस गलती से मिस्टेक हो गया. अहो तुम्ही काय पाकिस्तान मधलं आहेत की इराण मधलं आहेत? हे आमच्या रत्नागिरीतलं, आमच्या खेडातलं, आमच्या कोकणातले, आमचा हा 1-1.5 जिल्ह्यापुरता आमच्या शक्तितुरा, आमचं शाहीर पण तिथलं, प्रेक्षक पण तिथलं, आमचा आयोजक पण तिथलं. अरे जाताव कुठं, जाताव कुठं? आणि काही गोष्टी बघा, हे आगावगिरी कशी करून जमल या शक्तितुरात. आगावगिरी जरा कुठं आवाज आहे, जरा माईक हातात आला, टोप्या घातल्या, ड्रेस बीस घातलं, हे जसं पावसात बेडूक बेडके येतात तसंच ह्या जमाना आहे. तर उगाच फुशारक्या मारून तुम्ही जाणार कुठं, मी कुठं जाणार. त्याच्यामुळं काही गोष्टी चुकल्या असेल तर पुन्हा एकदा आय माय सॉरी. परवा मला बुवा आय लव्ह यू बोललो आणि मग नंतर मला तेव्हा लक्ष होतं, पण मग बाकीच्या गोष्टीचे एक शब्द ते बोलले आणि झाला इथं लागला हवं आपल्याला, मग माझं लक्ष तिकडं गेलं. मग नंतर मला पाठवला नाही मोबाईलवर, राजेश बुवा तुम्हाला आय लव्ह यू बोललो, आणि बायको बाजूला माझ्याकडे बघते. अगं म्हटलं प्रेम आहे त्यात काय एवढं, राजेश बुवा तर बोललं आय लव्ह यू, दुसरं कोण नाही बोललंय, तर अशा सगळ्या गमती. तर राजेश बुवा 1 नंबर गण गायला होतो मी. गणामध्ये आई किंवा बाप किंवा नातं आलं की गण असा समृद्ध होतो. जब तक अश्क त्या चालली माझी चालीतला मी. अरे पुसून ठेवलंय देवाराणी, पुसून ठेवला देवाराणी, रंगून ठेवलंय पाट. आई गायली शाहिरानी. अरे पुसून ठेवलंय देवाराणी, रंगून ठेवलंय पाट. फाटका असून ह्या बापानं माझ्या सजवून ठेवलंय थाट. सार घरदार पाही वाट, सार घरदार पाही वाट, आता उगवेल सोन पहाट. सार घरदार पाही वाट, आता उगवेल सोन पहाट. सार घरदार पाही वाट, आता उगवेल सोन पहाट. पुसून ठेवलंय देवारा अन रंगून ठेवलंय पाट. पुसून ठेवलंय देवारा अन रंगून ठेवलंय पाट. फाटका असून या बापानं माझ्या सजवून ठेवलंय थाट. फाटका असून या बापानं माझ्या रंगून ठेवलंय थाट. सार घरदार पाही वाट, आता उगवेल सोन पहाट. सार घरदार पाही वाट, आता उगवेल सोन पहाट. तात्विकवाद आहे ना. तुम्ही आई गायलीत गाण्यात, मी बाप गायला. अरे हा तात्विकवाद. तुमची चाल दिली, देण्याचा प्रयत्न केला. अरे कुठं जाता तुम्ही पहिल्या बारीत ते असे शब्द वापरून ह्याव त्याव त्याव करून. अरे तुम्ही अशी करून तरी बघा बारी. मी तुम्हाला एक शब्द न बोलता बारी करून दाखवतो. कशी करतात ती मी पण तुम्हाला दाखवतो. आज एक जोक आणलाय, पण नको हे युट्यूब आल्यानंतर मग गडबड करतात. आता गण घेतो गण.
बाप्पा तुझ्यामुळं घरी पेटते चूल, बाप्पा तुझ्यामुळं घरी पेटते चूल, माझ्या झोपडीत या सुखी बाय कोमुल, घरास आलं घरपण देवा भास तेरे गोकुळ, आशीर्वादाची देते प्रचिती जास्वंदाचे फूल. बाप्पा तुझ्यामुळं घरी पेटते चूल, माझ्या झोपडीत या सुखी बाय कोमुल, घरास आलं घरपण देवा भास तेरे गोकुळ, आशीर्वादाची देते प्रचिती जास्वंदाचे फूल. घरास आलं घरपण देवा भास तेरे गोकुळ, आशीर्वादाची देते प्रचिती जास्वंदाचे फूल. पडले नांतर होत निरंतर नाव तुझे रे मोठी, दिलीस साथ हाके समाजा गोष्ट केवढी मोठी. हो हो कधी पडो न भूल हातून चूक भूल, लागो मस्त दासया तुझी चरणाची धूळ, घरास आलं घरपण देवा भास तेरे घरकुल, आशीर्वादाची देते प्रचिती जास्वंदाचे फूल. घरास आलं घरपण देवा भास तेरे गोकुळ, आशीर्वादाची देते प्रचिती जास्वंदाचे फूल. मूर्ती रूपानं स्थाना पन्ना झोपडीत या माझ्या, असून रंग भासतो मजला मी पृथ्वीचा राजा. हो लागली चाहुल तुझी लागतील पावल, मोदकाची तयारी घरी खोबर गुळ, घरास आलं घरपण देवा भास तेरे घरकुल, जास्वंदाची देते प्रचिती जास्वंदाचे फूल. घरास आलं घरपण देवा भास तेरे गोकुळ, आशीर्वादाची देते प्रचिती जास्वंदाचे फूल. बाप्पा तुझ्यामुळं घरी पेटते चूल, माझ्या झोपडीत या सुखी बाय कोमुल, घरपण देवा भास तेरे गोकुळ, आशीर्वादाची देते प्रचिती जास्वंदाचे फूल. घरास आलं घरपण देवा भास तेरे गोकुळ, आशीर्वादाची देते प्रचिती जास्वंदाचे फूल. घरास आलं घरपण देवा भास तेरे घरकुल.
साहिल गोरे यांच्याकडून बाळूमामाच्या गाण्यासाठी फरमाईश 200 रुपये घेऊया आपण नंतर. आणि शाहीर बलराम तांबे माझे प्रतिस्पर्धी कायम असतात, माझे मित्र आहेत. या गाण्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. आणि निखिल गुरव माझा मित्र, याची फरमाईश आहे की पौत बांधाचं घ्या. तुरेवाले शाहीर कैलासवासी चंद्रकांत गणपत कालकर माऊली यांच्या स्मरणार्थ सत्यवान कालकर यांच्याकडून 250 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. धन्यवाद. आलं पैसा आलं. जानाईदेवी झोरेवाडी या मंडळाचा आमच्या 30 जूनचा कार्यक्रम काही कारणास्तव राहिला होता. तो 2 तारखेला आहे, 2 ऑगस्टला. प्रकाश पाजने अनेक वर्षानंतर आमची बारी होणार आहे, तर 2 तारखेला आहे शाहीर पाजनेबुवा विरुद्ध आम्ही. शनिवार 2 ऑगस्ट ठीक 8 वाजता याच ठिकाणी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. फरमाईश घेऊया. नाव नाव गणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं, नाव गणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं. गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांधायचं. भेट दिली ही गावदेवान, भेट दिली ही गावदेवान, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गणाला, पवत बांधायचं आणि सुखानं नांदायचं गणाला, पवत बांधायचं. वेळ झालेला आहे. कृष्णा वापर्डेकर गाव भेळ 100 रुपयाचं पारितोषिक. कैलासवासी अनाजी शिगम गाव भेळ यांच्या स्मरणार्थ राम शिगम माऊली 250 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर अरे ह्या वर करा या. आता बुवानी म्हणाली घरात जायचं आणि दाबून खायचं म्हणतात, दाबून खायचं. आणि वर म्हणतात 9 लाख गायी तुझ्याकडे असताना तू माझ्याकडे कसा काय येतोस, आमच्याकडे कसा येतोस गवळणीकडे. ह्या शक्तीवाल्याने, ह्या कलगीवाल्याने एक तरी ग्रंथात असा उल्लेख दाखवायचा की गवळण किंवा राधा असं कृष्णाला बोलले, हा मडकी फोडू नकोस, छेड काढू नकोस, पण आमचं दही दूध खाऊ नकोस, तुझ्या घरातलं खा. एक तरी त्यांनी संदर्भ आणून दाखवायचा, मी मान्य करेन. कारण त्या ज्या राधा होत्या, ज्या गवळणी होत्या, त्या स्वरूप होत्या. आणि त्या स्वरूप अशा होत्या की 7व्या अवतारातल्या त्या 8व्या अवतारात आल्या. आणि त्या श्रीकृष्णानं, गोविंदानं, त्या कान्हानं त्यांच्या घरात यावं. ते अशीलदान वरून वरून दही दूध लोणी तूप होतं, मात्र ते परमार्थिक अशीलदान तू खावं आणि आमच्या आयुष्यात बरकत देऊन आम्हाला तुम्ही मोक्ष द्यावा. आणि जर त्या कान्हानं फक्त घरात दही दूध लोणी खाल्लं असतं, यांना मोक्ष कसा भेटला असता. बरं शाहीर, आज मी तुम्हाला असंही बोललो असतो की माझ्या घरातलं मी खाणारच आणि तुझ्याही घरातलं मी दाबून खाणार, पण मी त्या अर्थानं मी म्हणणार नाही. मी परमार्थिक तुम्हाला भाग देतोय, ऐकून घ्या. माझी परमार्थी राधा, शायरांची चाल, शायरांचा भाग. माझी परमार्थी राधा थकली वाट पाहून, माझी परमार्थी राधा थकली वाट पाहून, म्हणे ये रे कान्हा घरी, ती वाट बघायची. म्हणे कान्हा ये रे घरी, जा रे दही दूध खाऊन. माझी परमार्थी राधा, माझी परमार्थी राधा थकली वाट पाहून, माझी परमार्थी राधा थकली वाट पाहून. म्हणे ये रे कान्हा घरी, म्हणे ये रे कान्हा घरी, जा रे दही दूध खाऊन. म्हणे ये रे कान्हा घरी, जा रे दही दूध खाऊन. म्हणे ये रे कान्हा घरी, जा रे दही दूध खाऊन. चालूच आहे तो अजून खटला, मॅटर सांगतो नाही तो मिटला.
कुठून धमकी येईल कधी कुठून भाई हलवतो सूत्र आतून चाल बुवा घ्या प्रकार समजा पाहिला सासून अरे गावाला साऱ्या आलं दिसून अरे प्रकार समजा पाहिला सासून गावाला साऱ्या आलं दिसून पोर दमली सारी हसून मला लांडोरे म्हणता सारखं हे लांडोरानो हरकत नाही पण लांबोरे बुवा अरे प्रकार समजा पाहिला सासून अरे गावाला साऱ्या आलं दिसून पोर दमली सारी हसून काना गेला चाटून पुसून आता उपयोग काय मग रोसून काना गेला चाटून पुसून काना गेला चाटून पुसून काय उपयोग आता रुसून चाटून पुसून काय उपयोग आता रुसून काना गेला चाटून पुसून काय उपयोग आता रुसून सकाळ सकाळी बघाया गेली पाहून राधेला भोवळ आली पश्चातापची आली हो पळी गडगी मटकी रिकामी झाली आता डोक्याला राहिली बसून कशी रडते मुसून कान गेलाय चाटून पुसून उपयोग आता रुसून कान गेलाय चाटून पुसून काय उपयोग आता रुसून गेलाय चाटून पुसून काय उपयोग आता रुसून काना गेलाय चाटून पुसून काय उपयोग आता रुसून आहा शिव्या देऊन हिची सासू हो दमली तेवढ्यात लोक बघा ही जमली एवढ्यात लोक बघाई जमली एवढ्यात लोक बघाई जमली सासू सुनाची काया ही दमली बघून साऱ्यांना भांडण थांबली बघून साऱ्यांना भांडण थांबली बघून साऱ्यांना भांडण थांबली माहित होत पहिल्यापासून बघत बसल्या भोकड वासून दोघी गेल्या पुरत्या त्रासून काना गेलाय चाटून पुसून काना गेलाय चाटून पुसून काय उपयोग आता रुसून गेलाय चाटून पुसून काय उपयोग आता रुसून काना गेलाय चाटून पुसून काय उपयोग आता रुसून प्रकार समजा पहिला सासून गावाला साऱ्या आलं दिसून पोर दमली सारी हसून काना गेलाय चाटून पुसून काय उपयोग आता रुसून 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 काना गेलाय साठून पुसून काय उपयोग आता रुसून राजे बुवा काय वावगा नाही आला बघा तरी पण पैसा आले आरव प्रदीप जड्याळ माऊली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या माझ्या बाल कलाकारांसाठी हा बघा पोरगा ही लोककला कशी पुढे जाते बघा इंग्लिश मीडियमला आहे एवढं आता लांबोरे बुवाचे आता 14 कार्यक्रम नाचणार काय त्याला अजिबात त्याला नाचता येत नव्हतं मुंबईला जन्मलेला पोरगा पण वाडवडिलांची कृपा केवढी आहे नटेश्वराची कृपा केवढी आहे आणि ह्या पोरग्याला काय कमी पडेल काय नटेश्वराच्या साजात नाचलेला आहे त्याने जर अभ्यास केला अशी माझी कोंडवाडीची शाखा 500 रुपये नंतर देतो त्या लवकर
शिळंबेश्वर नाच मंडळ शिळीम तुरेवाले तालुका भोर जिल्हा पुणे. अरे वा, 301 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद पुणेकर. त्याचप्रमाणे श्रीक्षा विकास शिगम. अरे आजकाल या पोरांची नावं किती कठीण ठेवतात. आमचं बरं, विकास, राजेश, पाप्या, श्रीक्षा. आता आमच्या आई बी म्हणायला लावलं तर काय म्हणेल सांगा. छान आहे नाव. श्रीक्षा विकास शिगम गाव भेळ यांच्याकडून 101 रुपये. रियांश अमित आग्रेबुवा यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक. श्रीक्षा मला पण बोलता येतं. तुला खूप सारे आशीर्वाद, शुभ आशीर्वाद. बुवांचा प्रश्न आहे. बुवांचा प्रश्न तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, आमच्या वस्तादांना पण माहिती आहे. द्या तर लिहून देत. तर कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केलं, त्या सद्गुरूंचं नाव काय? नारद मुनी सोडून सांगावं. तर शाहीर पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. सद्गुरू गुलाबराव महाराज यांनी साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केलं. ते स्वतःला संत ज्ञानेश्वरांची मुलगी आणि भगवान कृष्णाची पत्नी म्हणायचे. ग्रंथाचा आधार आहे सद्गुरू गुलाबराव आत्मचरित्र. बघा पट्टय काय. आणि आज माझा प्रश्न तुम्हाला माहितीच आहे. तर शेती करताना कमरेला आकडी गोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं? भगवान शंकर आणि श्री खंडोबा सोडून सांगायचं आहे. आणि शाहीर आमच्या प्रश्नाचं उत्तर धरणी माता अध्यात्म किंवा धरणी माता महात्म्य या ग्रंथात तुम्हाला उत्तर मिळेल. तुम्ही प्रयत्न करावा. आणि साहिल गोरे यांच्याकडून पुन्हा एकदा बाळूमामाच्या गाण्यासाठी फरमाईश आलेली आहे, ते घेऊया. एक जोक आठवलाय सांगू का? पण एक आठ आहे युट्यूबला टाकू नका. गेल्या वर्षी मला फरमाईश जोकच्या आल्या, नंतर मग काय नको म्हणत असतात. गंमत काय, ए पर्यंत बसा खाली, ए पर्यंत बसा बसा. काय झालं माहिती आहे, वाईट गाण्यापेक्षा ह्या काय, तुम्ही मनोरंजनासाठी आले ना, मनोरंजन घेऊन जायचं. हा जोक कोणाला माहिती पण असेल. आमच्याकडे होतं नमान 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 आणि वग. सुडा अग्नीने पेटलेला राजा आणि राजाला हरवलं. आणि राजा फक्त बायकोला घेऊन, राणीला घेऊन अरण्यातनं निघाला. आणि ते अरण्यात दाखवायचं वाघ बीग मध्ये सिंह बिह सगळं असं. आणि ह्याचा डायलॉग झाला सुरू, राणी साहेब आमच्या मागून मागून या ठिकाणी व्याघ्र असण्याची शक्यता आहे. आपली महाराणी आपली पदर घेऊन, हो राजे हो राजे. असं झालं. ह्या भव्य दिव्य अरण्यात व्याघ्र असण्याची शक्यता आहे. म्हणजे वाघ असू शकतो. आणि वाघाची एंट्री पब्लिक तुमच्यासारखं माझ्याकडे तोंड करून, आणि वाघाची एंट्री मागणे येणार. शैली वाजवली, मृदुंग वाजला, एंट्री होणार ना आता वाघाची. झाले, या राणे साहेब आमच्या मागून या. पुन्हा या अरण्यामध्ये तुम्ही, असं झालं सुरू. आणि वाजवाय सुरुवात केली. वाघान अशी पोज घेतला, पोज घेतली. वाघ पद्धतशीर मोठा आटकीचा बसला, उडी घेणार. तेवढ्या 4-5 कुत्र गावातलं तर बघित वाघाकडं, वाघ बघित त्यांच्याकडे. बरं ह्यांना सवय ना तिकडं वाजवायला सुरुवात केला नाही. आता येईल वाघ, आता होय. वाघ करील काय, उडी घेतली तर झाला पडशा. देवाचं नाव घे, देवा म्हसोबा, देवा म्हसोबा भक्त. आणि म्हणे काय माहिती आहे, हे मी वाघ नाही आहे, मी माणूस आहे, माणूस आहे. कुत्र ऐकलं, अरे कधीच भेटलेलं आलं तरी झालं. ह्या वाजून झालं. ह्या परत म्हणतो, राणी साहेब ह्या अरण्यातून. अरे म्हणतो कसला वाघ येतो रे, कसलं काय. अरे फाडून शाप खाला. ह्या युट्यूबला नको, पाया पडतो.
ठिकाणी मनोज शिगम, आकेश धावडे, परम मित्र आमचे 201 रुपयाचं पारितोषिक, राजन शांताराम कदम, गाव व्हेळ. आज व्हेळची मंडळी अनेक आहेत, बापार्डेकर आहेत त्यांच्यासोबत आहेत. राजन शांताराम कदम माऊली व्हेळवरून 500 रुपये आलेत. आणि त्याचप्रमाणे दशरथ शिगम माऊली, गोट्याभाई, पुन्हा एकदा मला वाटतं व्हेळचीच मंडळी 101 रुपयाचं पारितोषिक. एक फरमाईश आहे, घेतो. नाम घ्या रे, 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 त्या घोंगडीवाल्याच, हो त्या मेंढरवाल्याच, माझ्या बाळू मामाच, हो माझ्या बाळू मामाच. नाव घ्या रे, नाम 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 घ्या रे. त्या घोंगडीवाल्याच, हो त्या मेंढरवाल्याच, माझ्या बाळू मामाच, माझ्या बाळू मामाच. नाम घ्या रे, 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 नाम घ्या रे. रात्र थोडी सोंगे फॉर बोवा. टोकाची गाणी तुम्ही जी सांगता ना शानपण, त्याच्याबद्दल म्हटलं. एकदा म्हटलं म्हणतात ना तुम्ही, त्यांच्या धमक्या आहेत काय, माझ्या नादात लागू नका, टाकीन कपडा फाडून हे करून. तर म्हटलं एकदा काय तर भाऊन दे ना, त्याच्यासाठी म्हटलं होतं तुम्हाला, बाकी काय नाही. बघू तरी तयारी आपले. काय म्हणतात, मारीन मारीन, एकदा मारून तरी बघा ना, काय तर सोक्ष लागेल, असं बोललो तुम्हाला. आणि दुसरी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सारखं सुरुवातीला म्हणता ना, तुमच्या कानात कोणतरी सांगेल संतोष कोलापटे, व कृपया सारखं ते नाव काढू नका. एकदा झालं होते, गैरसमज झाला असेल, काय सारखं ते त्यांना पण वाईट वाटतं, तुमचे मित्र आहेत ते. असे बोलून तुम्हाला दुसऱ्या वारीच्या शुभेच्छा देऊन, काय टोकाची गाणी घ्यायची गावा. आता ते भोकाचं बंद केला ना, आता टोकाचं बोलतायत. तुम्हाला शुभेच्छा. आणि मी आज स्केलमध्ये गायलोय. हा तसं मी सुरात आहे. हे म्हणतात मी बेसूर आहे, काय बाबा काय माहिती, एवढ्या फरमाईशात तरी बेसूर म्हणतात. दुसऱ्या वर्षीच्या शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा आय लव्ह यू राजू बुवा. थँक्यू.